जय श्रीराम, जय जवान, जय किसान. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती, कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, कापूस हे महाराष्ट्रातील उत्पादित होणारे नगदी पीक आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागातील लागवड या पिकाची केली जाते. या भारतातील शेतकऱ्यांचे कापूस पिकावर ती अर्थकारण अवलंबून आहे. बऱ्याच दिवसापासून कापूस भाव दबावात असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. मान्सून नंतर पावसामुळे बोंडअळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांची देशांतर्गत प्रक्रिया कामे चांगल्या कापसाचे उपलब्ध कठीण वाटत आहेत. त्याच परिणामी फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरामध्ये देखील सुधारणा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. येत्या काळामध्ये कापसाचे दर 7,000 रुपयापेक्षा अधिक राहतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. शेतकरी बंधूंनो, बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा चांगला कापूस घरामध्ये साठवून ठेवलेला आहे. बाजारामध्ये कापूस उपलब्ध होत नसल्याने कापूस दरामध्ये मार्चपर्यंत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कापसाचा हमी भाव 7,020 रुपये असताना सुद्धा खुल्या बाजारामध्ये कापसाला 6,000 ते 6,800 रुपये असा दर मिळत आहे. चांगला कापूस नसल्यामुळे दर दबावत असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी बंधूंनो, चांगल्या कापसाची आवक होत नसल्याने मार्चपर्यंत चांगल्या कापसाची आवक झाल्यानंतर कापसाच्या भाव वाढण्याची शक्यता जाणकारांच्या मते वर्तवण्यात येत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली तसे वाणिज्य बाजारामध्ये देखील कापसाच्या बाजारामध्ये सुधारणा आणि लवकरच बाजार समितीमध्ये देखील भाव वाढ होणार असे तज्ज्ञांचे मत आहे. शेतकरी बंधूंना आता मिळालेल्या माहितीनुसार बळीराजाला अपेक्षित असा भाव मिळतो का याकडे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. त्याच्यावरती नवीन अपडेट लवकरच येणार आहे. त्यासाठी आपल्याला मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला लवकरच ती अपडेट मिळून जाईल. धन्यवाद.